रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली। इकडे कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये पाणी साचलं। वाशी ते सीएसएमटी रेल्वे सेवा त्यामुळे ठप्प झाली। पनवेल ते वाशी लोकल फक्त सध्या सुरू आहे आणि वाशी रेल्वे स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची त्यामुळे मोठी गर्दी झाली आहे। प्रवासी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत आहेत। तर आमचे प्रतिनिधी विशाल सोने सध्या आपल्या बरोबर आहेत आणि वाशी रेल्वे स्थानकावर नेमकी काय सध्या हाल होता जाणून घेऊया। विशाल, काही वेळापूर्वी आपण बोललो आणि त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी होऊ लागलेली होती। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? वाहतूक, रेल्वे वाहतूक कशी सुरू आहे? अनुपमा, आता या ठिकाणी म्हणजे वाशी रेल्वे स्थानकावरती आपण आहोत। खरं तर सीएसएमटी आणि वाशी दरम्यान वाहतूक सेवा जी आहे, लोकल वाहतूक सेवा ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। महानगरपालिकेने जी आपल्याला माहिती दिलेली आहे की रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 300 मिलीमीटर पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडलेला आहे आणि सकल भागात पाणी साचलेलं आहे। तर तोच जो परिणाम आहे तो कुर्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मानखुर्दमध्ये पाहायला मिळतो। तिथं जे आहे ते रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्याची माहिती आता मिळत आहे। त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून वाशी स्थानक जे आहे तिथपर्यंतच लोकल सेवा ज्या आहेत त्या सुरू आहेत। त्यामुळे परिणामी आपण पाहतोय की जे चाकरमानी मुंबईमध्ये कामासाठी निघालेले आहेत ते अगदी सकाळपासूनच इथं ताटकळत उभे आहेत। खरं तर हा पीक आवर आहे, त्यामुळे लोकलला यावेळेस मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते। मात्र लोकल सेवा जी आहे ती वाशी स्थानकापासून पुढे म्हणजे सीएसएमटी स्थानकाकडे मार्गस्थ होत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती दिसून येते। आपण काही प्रवाशांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर जी, आपको कहाँ जाना है? सीएसटी कब से खड़े हो यहाँ पे? अरे 8 बजे से। सुबह 8 बजे से आप खड़े हो? सुबह 8 बजे से। तो आपको कुछ बताया, यहाँ के प्रशासन ने कुछ बताया? अभी कुछ नहीं, यही है कि कुर्ला में पानी भरा हुआ है, इसके लिए जो है गाड़ी नहीं जा रही है। अच्छा, ओके। कुछ अनाउंसमेंट हुई है यहाँ पे? हाँ, अनाउंसमेंट किए ना, लोग बता रहे हैं अनाउंसमेंट। हाँ, कि कुर्ला में पानी भरा है, उसकी वजह से भी नहीं जा रही है गाड़ी। सर, आप कितने बजे से खड़े हो? हम यहाँ 8 बजे से खड़े हैं। अच्छा, हाँ। तो अभी तक कुछ लोकल वगैरह नहीं आए, कुछ अपडेट मिला है आपको? नहीं, वो आगे पानी भरा हुआ है इसीलिए। अच्छा, हाँ, वो अनाउंसमेंट हुई है कि निकालने की कोशिश कर रहे हैं। अच्छा, तो कब तक होगा? पहले जैसा कुछ बताया? नहीं, वो क्या पानी निकलते ही वो ट्रेनें वापस स्टार्ट हो जाएगी। अच्छा, वो पानी है, पानी जब निकलेगा तो स्टार्ट हो जाएगी। बोला आगे काम चल रहा है। आपण पाहतोय की इथले जे प्रवासी आहेत ते अगदी सकाळपासून आलेले आहेत आणि जोपर्यंत पुढचं एकंदरीतच रात्रभर पाऊस झाल्यामुळे साहजिकच अशी परिस्थिती उद्भवणार आणि 8 वाजल्यापासून साधारण प्रवासी या ठिकाणी 1 तासाभरापासून प्रवासी ताटकळलेत। मात्र कुर्ल्यामध्येच पाणी भरलं असल्यामुळे पुढे ट्रेन जात नाहीयेत। अर्थात प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल। तर मुंबईमध्ये सध्या मुंबईकरांची दाणादाण उडालेली आहे। रेल्वे वाहतूक सध्या अत्यंत मंदगतीनं सुरू आहे। हार्बरची तर सध्या कुर्ल्यापर्यंत वाहतूक येऊ शकत नाहीये, त्यामुळे रेल्वे खोळंबलेल्या दिसतात। ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येनं सध्या प्रवासी जमलेले। सकाळची वेळ आहे, ऑफिसेसला जाण्याची नेहमीच खरं तर यावेळी गर्दी असते। मात्र सध्या मोठ्या पावसामुळे रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे। काही ठिकाणी रेल्वे वाहतूक ठप्प सुरू आहे। तर वाशीवरून ही रेल्वे सेवा सध्या ठप्प झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय।